कॅन्सर दुर्धर आणि क्लिष्ट आजारांच्या यादीमध्ये सर्वात टॉपला कोणतं नाव असेल, कोणत्या आजाराचं नाव असेल तर ते कॅन्सर. भारत सध्या हळूहळू कॅन्सरची राजधानी होऊ लागलेला आहे. लॅन्सेटने अहवाल पब्लिश केला होता. त्यामध्ये 2019 मध्ये भारतामध्ये तब्बल 9,03,000 लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की नक्की आकडे कुठे चाललेले आहेत ते. कॅन्सर जर एखाद्या रुग्णाला झाला तर त्या रुग्णाचं लाईफस्टाईल तर पूर्ण बदलून जातं, परंतु त्याच्या फॅमिलीवरती सुद्धा खूप मोठा आणि दीर्घकालीन असा परिणाम होतो. फायनान्शियल बर्डन खूप येतं, मानसिक ताणतणाव खूप राहतो आणि एक जे मॉरल सपोर्ट असतो त्या व्यक्तीचा तोही हळूहळू कमी होऊ लागतो. आपण जर कॅन्सरची कारणं पाहिली तर आपल्याला असं कळतं की कॅन्सरपासून दूर राहणं हे खूप सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला कारणं सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की हे जर कारण आपण टाळली तर आपण कॅन्सरपासून नक्कीच दूर राहू शकतो. 50% कॅन्सर असतात ते शक्यतो हे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे होतात. त्याच्यामध्ये तंबाखूच्या पदार्थामध्ये बिडी आहे, सिगारेट आहे, तसेच तंबाखू जे खातात ते आहे, नंतर गुटखा, खैनी, पान मसाला याचा समावेश होतो. तंबाखू सुरू केली म्हणजे काय लगेच कॅन्सर होतो असं नाही, पण ते हळूहळू त्याचा परिणती ही कॅन्सरमध्ये होते आणि कॅन्सरमुळे होणारे मुख्य जो भाग आहे तो तोंडाचा कॅन्सर होतो, घशाचा कॅन्सर होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. त्याच्यामुळे तंबाखूजन्य पदार्थापासून आपल्याला दूर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच जे प्रदूषण आहे, प्रदूषणामध्ये धुलीकण असतात, वेगवेगळे विषारू गॅस जे इंडस्ट्रीजमधून बाहेर पडतात तेही कॅन्सरसाठी खूप महत्त्वाचे कारणीभूत घटक आहे. तसेच पालेभाज्यांवरती वगैरे जे सध्या केमिकलचा जास्त मारा होतो तेही घटक कारणीभूत आहेत. आपण ज्यावेळेस भाजीपाला मार्केटमधून घेऊन येतो त्यावेळेस तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणं हे महत्त्वाचं आहे. तसेच पिकांवरती सुद्धा केमिकलची फवारणी हे आटोक्यात राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तसेच स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ही कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी महत्त्वाची आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.